नमस्कार. तर तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आजी म्हणते की चिंटूचं लग्न ज्या परिस्थितीत झालं ते सात्विकाला माहितीच नव्हतं आणि हे लग्न ज्या परिस्थितीत झालं ते तिला नक्कीच मान्य झालं नसणार. यावर अर्णव म्हणतो की आईच्या इच्छेचं काय, बिकॉज तुम्हाला हे पटत नाही आहे म्हणून आईने जे सुरू केलं होतं ते थांबवायचं. अंजली आजीला म्हणते की बरोबर बोलते चिंटू. आजी म्हणते की मला जे पटत नाही आहे ते मला करायला लावू नका. अंजली म्हणते की ठीक आहे, मग आपण कौल लावूया, आईलाच विचारूया. मामा म्हणतो की सात्विका ताईचा कौल बेस्ट आहे. अर्णव म्हणतो की हा, आम्हाला सुद्धा पटतंय. आजी, आईची इच्छा तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे माहिती आहे मला. आईला हर्ट होईल असं तू कधीच केलेलं नाही आहे आणि करणारही नाही आहे. सो ताई जसं म्हणते तसं कौल वगैरे घेऊन आपण डिसिजन घेऊ शकतो. अंजली म्हणते की देवीचा मळवट ईश्वरीच्या हातून भरला जाणार आहे की नाही हे कौल दिल्यावरच कळेल आपल्याला. तिथल्या तिथेच क्लिअर कट होऊन जाईल. अर्णव म्हणतो की एक्झॅक्टली, तुमचं जे काही डाऊट आहे ते क्लिअर होईल. अंजली आईच्या फोटोला हात जोडून म्हणते की आई, ईश्वरीने देवीचा मळवट भरावा अशी तुझी इच्छा असेल तर प्लीज कौल दे. तू म्हणशील तेच होईल या घरात, तू कौल दे. हे फूल जर उजवीकडे पडलं तर ईश्वरी देवीची पूजा करेल. सर्वजण हात जोडून उभे राहतात आणि आजी सुद्धा पाहते. यावर वल्लरी म्हणते की कुठे पडलं फूल, सात्विका ताईची सुद्धा इच्छा नाही आहे. यावर मामा म्हणतो की इथे उभा राहून आपल्याला 1 वर्ष झाल्यासारखं बोलतेस तू वल्लरी, 1 मिनिट सुद्धा झालेलं नाही इथे उभं राहून, जरा धीर धर. तेव्हा अंजली म्हणते की आई कौल नक्की देईल. ईश्वरी इथे टेन्शनमध्ये आलेली असते. सर्वजण वाट पाहत असतात. फूल पडतं. मामा अंजली खूप खुश होतात. तेव्हा ईश्वरीला सुप्रियाचं बोलणं आठवतं. सुप्रिया म्हणते की आपलं मानलं ना तर सगळं सोपं होऊन जातं. मामा इथे खुश होतो आणि उजवीकडे फूल पडलं, कोणाला शंका कुशंका आहे का अजून. तेव्हा अर्णव आजीला आणि वल्लरीला म्हणतो की झालं समाधान, मिळालं उत्तर. मी शेवटचं सांगतो, इंदोरचं आणि माझं विधिवत लग्न झालेलं आहे. ती या घराची सून आहे आणि आईच्या इच्छेनुसार देवीची पूजा आणि घटस्थापना दोन्ही मिस इंदोरच्या हाताने होईल आणि तिच्या विरोधात जर कोणाला बोलायचं असेल तर ते मी सहन नाही करणार. दॅट्स फायनल. मामा ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी ताईच्या पाया पडते. तेव्हा ईश्वरी आईच्या फोटोला नमस्कार करते. तर इथे अर्णव आणि ईश्वरी रूम मध्ये येतात. ईश्वरी रागानेच पाहते आणि म्हणते की सगळं कळतंय मला. यावर अर्णव म्हणतो की अशी स्टॅच्यू सारखी का उभी आहे. यावर ईश्वरी म्हणते की आज सकाळपासून जे काही चाललं आहे ना त्या सगळ्याचं नीट मतलब कळतंय मला. माझ्या आई बाबांची गोड गोड बोलून, त्यांना फुलं देऊन, त्यांच्याशी लुडो खेळून मला प्रेमाची घास भरवण्याची जी नाटकं सुरू आहे ना ते न समजण्या एवढी पागल नाही आहे मी. अर्णव गालातल्या गालात स्माईल देतो. ईश्वरी म्हणते की आणि आता सुद्धा माझ्या हातून मळवट भरला जावा म्हणून मुद्दामून तुम्ही माझी बाजू घेतली का. तुम्हाला माझा विश्वास मिळवायचा आहे, पण एक लक्षात ठेवा, यात काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. यावर अर्णव मस्करीमध्येच म्हणतो की 8व्या जन्मात ठेवशील. ईश्वरी चिडूनच म्हणते की तुम्ही ना. अर्णव मध्येच म्हणतो की मी तुझ्या घरच्यांशी चांगलं वागलो कारण मला मनापासून छान वाटत होतं. जावई हा मुलासारखा असतो, त्यांना सुद्धा माझ्या बाबतीत असं वाटलं पाहिजे ना. देअर फॅमिली नाव, त्यांना रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. तेच करत होतो मी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हा रिस्पेक्ट नाही, चिटिंग होती ती चिटिंग. अर्णव म्हणतो की व्हॉट. ईश्वरी म्हणते की हो, तुम्ही मुद्दाम माझ्याशी गोड गोड बोलतायत, माझं मन जिंकून घेण्याचं कोशिश करतायत, माझ्या आईबाबांना आदर देतात का. तुम्हाला हे सगळ्यांना पटवून द्यायचं आहे. ईश्वरी बेवकूफ आहे, इतका चांगला नवरा आहे, किती काळजी घेतो, इतकं सगळं करतो, पण ईश्वरीला तर त्याची काहीच कदर नाही आहे. ईश्वरी सतत उगाच त्याच्याशी भांडत असते. अर्णव म्हणतो की दॅट्स ट्रूथ. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा, हेच लोकांना मला मूर्ख म्हणावं, मला नावं ठेवावी म्हणून सगळं असं वागतायत ना. माझ्या आई बाबांना माझी नाही तुमची जास्त दया यावी म्हणून हे सगळं सुरू आहे. मला चांगलंच कळतंय ना. अर्णव म्हणतो की ओके, आणखीन काही. तेव्हा ईश्वरी म्हणते की आणखीन खूप काही आहे माझ्याकडे बोलायला, 1 अख्खा दिवस सलग बोलू शकते मी. अर्णव म्हणतो की हो मला माहितीये तू बोलू शकते, तुला किंवा तुझ्या घरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी मी वागलो नाहीये. असं देअर आय फॅमिली नाव म्हणून मी असं वागतोय मनापासून चांगलं. अँड इट वॉज नॉट अ पार्ट ऑफ एनी ऑफ सॅटिस्फाय. ईश्वरी म्हणते की हे सारखं इंग्लिशमध्ये बोलून बोलून ना माझी बोलती नाही बंद करू शकत तुम्ही. तेव्हा
अर्णव म्हणतो की मग तू शिकून का नाही घेत इंग्लिश. ईश्वरी म्हणते की तुमचं हे. यावर अर्णव म्हणतो की माझ्या फॅमिलीच्या लोकांशी मी कसं वागायचं हे तू नाही सांगायचं मला. तेव्हा ईश्वरी म्हणते की ती माझ्या घरची आहे, मीच सांगणार. तेव्हा अर्णव म्हणते की तुझे आई बाबा हे माझे आई बाबा सुद्धा आहे, कळलं ना तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते की बिलकुल नाही, उगाच हा असा मस्का मारायचा नाही, आधीच सांगून ठेवते. तेव्हा अर्णव म्हणतो की मस्का ऑल राईट आणि फोन काढतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे काय करतायत. तेव्हा अर्णव म्हणतो की एक काम कर, आई बाबांना फोन कर आणि सांग त्यांना जावईची नीट बोलू नका सांग. तेव्हा ईश्वरी गप्प बसते. अर्णव म्हणतो की नाही थांब मीच करतो. तेव्हा फोन लावत असतो. ईश्वरी म्हणते की काही गरज नाही आहे. अर्णव म्हणतो की नाही मी मस्का मारतो ना, मग फोन कर, सांग त्यांना, क्लिअर करून टाक. आणि मुद्दाम म्हणतो की थंड पाण्याने आंघोळ करावी लागेल, डोकं गरम झालं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला नाही करायची थंड पाण्याने आंघोळ. तेव्हा अर्णव म्हणते की मला थंड पाण्याने आंघोळ करावी लागेल, माझं डोकं गरम झालं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की बर्फ देऊ का बर्फ. अर्णव म्हणतो की बर्फ नको आणू बिकॉज यू आर हॉट, म्हणजे तू बर्फ आणलंस तर ऑलरेडी गरम झाली आहेस आणि बर्फ वितळू शकतो ना म्हणून. तेव्हा ईश्वरी चिडते. अर्णव आंघोळ करायला जातो आणि म्हणतो की थंड पाण्याने आंघोळ. असे गोड असे भांडण करतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी आजीला म्हणते की कधी न ऐकणारा अर्णव आता ईश्वरीचा ऐकतोय आणि आता हा आपल्याला घराबाहेर काढेल. गुरुची जी भविष्यवाणी पण खरी ठरली तर खरं सत्यानाश होईल. तेव्हा आजी म्हणते की काय पण काय बोलतेस तू, आणि आजीला खूप टेन्शन येतं. तेव्हा वल्लरी मनातच बोलते की काळजीचा वनवास पेटला आहे ओल्ड लेडीच्या मनात. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की आरशासमोर उभा राहून अर्णव तयारी करत असतो. तेव्हा ईश्वरी सुद्धा आंघोळ करून येते आणि ती सुद्धा स्वतःला आरशात पाहते, पण अर्णवमुळे तिला काही दिसत नाही. मग ती पुढे जाऊनच उभी राहते आणि म्हणते की खाली सगळेजण माझी वाट बघताय. तेव्हा अर्णव म्हणतो की तू एकटी जाणार आहेस का. ईश्वरी म्हणते की मी केस धुतले आहेत, उन्हात जाऊन वाळवेन, आणि ते केस झटकत असते तेव्हा अर्णवच्या तोंडावरती पाणी पडतं. अर्णव तिला हेअर ड्राय देतो आणि म्हणतो की पूजेला जायला उशीर होते ना, त्यामुळे लवकर आवर. तेव्हा ईश्वरी हेअर ड्राय करत असताना तिला शॉक लागतो आणि म्हणते की मुद्दामून तुम्ही मला हेअर ड्राय नाही हत्यार दिला आहे, हत्यार, असं बोलून ती भांडत राहते. तेव्हा अर्णव तिचा हातात हात घेऊन फुंकर मारत असतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे पाहतच राहते. अर्णवची बट मागे घेतो. ईश्वरी लगेच अर्णवचा हात झटकते आणि म्हणते की चान्स हवा असतो. अर्णव म्हणतो की व्हॉट चान्स. अर्णव राजे शिर्के 1000 मुली मागे आहेत माझ्या. ईश्वरी म्हणते की मग करायचं होतं ना लग्न. अर्णव म्हणते की 1000 मुलींशी चालतं आपल्याकडे. ईश्वरी चिडूनच म्हणते की तुम्ही ना. यावर अर्णव म्हणते की मला माहिती नाही ड्रायर खराब झालाय आणि मी मुद्दाम का करेल असं. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही तुम्ही तर काहीही बोलू नका मला. आता कदम कदम मध्ये खतरा आहे तुमच्यापासून, मला आता सावध राहावं लागणार आहे मला. अर्णव म्हणतो की मशीन रिपेअर होईल पण तुझं. तेव्हा ईश्वरी म्हणते तुझं काय. तेव्हा अर्णव म्हणतो की बरोबर बोलतेस तू, बाहेर ऊन पडलं आहे पण तू टेरेसवरतीच जा, केस आणि डोकं मस्त वाळते आणि मेंदू पण मेल्ट होणार नाही, एकदम कडक. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.